मित्रो, टी टेट, MPSC, झडपी परीक्षा, तलाठी भरती, ग्रामविकास अधिकारी, ESO, STI, PSI, क्लार्क टायपिस्ट अशा अनेक परीक्षांमध्ये ॲनिमल्सवर प्रश्न विचारण्यात येतात. पण मला सांगा, ॲनिमल्स इटिंग ग्रासला काय म्हणतात, किंवा ॲनिमल्स फीडिंग ऑन इन्सेक्ट्सला काय म्हणतात, किंवा वन हू लिव्ज इन ट्रीज याला काय म्हणतात, किंवा सेंटिपेडसाठी कोणता मराठी शब्द आहे. यांपैकी 3 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये ॲनिमल्सवर विचारण्यात येणारे प्रश्न अभ्यासणार आहोत. जसे यंग वन्स ऑफ ॲनिमल्स, क्राईज ऑफ ॲनिमल्स, लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स, जेंडर ऑफ ॲनिमल्स, वर्ड्स यूज्ड फॉर ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स किंवा इतर ग्रुप वर्ड्स, प्लुरल्स ऑफ ॲनिमल्स यांचा संपूर्ण अभ्यास करणार आहोत. मित्रहो, ॲनिमल्स हा अतिशय सोपा घटक आहे, परंतु TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये गुण मिळवून देणारा घटक आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ॲनिमल्सवर TET परीक्षेमध्ये आलेले प्रश्न सोडविण्यासाठी मी एक ॲक्टिव्हिटी देखील देणार आहे. चला तर मग सर्वप्रथम आपण ॲनिमल्स विषयीची महत्त्वाची माहिती ज्यावर TET परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहूयात. पहा, ॲन इन्सेक्ट विच हॅज मेनी लेग्स, अनेक पाय असलेल्या कीटकाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात सेंटिपेड किंवा गोमिला इंग्लिशमध्ये सेंटिपेड म्हणतात. वन हू लिव्ज इन ट्रीज, झाडामध्ये राहणाऱ्याला काय म्हणतात? तर आर्बोरियल असं म्हणतात. ॲनिमल फीडिंग ऑन इन्सेक्ट्स, इन्सेक्टला खाणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात इन्सेक्टिव्होरस. इन्सेक्ट म्हणजे कीटाणू, होरस म्हणजे खाणारा. ॲनिमल इटिंग प्लांट, प्लांटला खाणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात? प्लांट. आणि हे प्राणी ग्रास देखील खातात. पहा, PSI 85 या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा. अशा प्राण्यांना हर्बीव्होरस म्हणतात. लक्षात ठेवा, हर्ब म्हणजे वनस्पती आणि व्होरस म्हणजे खाणारा. तर ॲनिमल इटिंग ग्रास ओनली, केवळ गवत खाणारा प्राणी जसे काऊ. आता हे प्राणी प्लांट खात नाहीत, तर या प्राण्यांसाठी कोणता शब्द आहे? ग्रॅमिनिव्होरस. ग्रॅमिन म्हणजे ग्रास आणि व्होरस म्हणजे खाणारा असा शब्द आहे. ॲनिमल इटिंग मीट, मांस खाणाऱ्या प्राण्याला काय म्हणतात? तर कार्निव्होरस. कार्नी म्हणजे मांस. ॲनिमल इटिंग एव्हरीथिंग म्हणजे सर्व काही खाणाऱ्या प्राण्याला, फळे, गवत, प्लॅन्ट्स अशा प्राण्याला म्हणतात ओमनी. ओमनी म्हणजे सर्व, होरस म्हणजे खाणारा. अशा प्रकारचे हे TET परीक्षेमध्ये आलेले ॲनिमल्सवरील प्रश्न आहेत. चला आता ॲनिमल्सवर TET परीक्षेमध्ये येणाऱ्या प्रश्नांचा मुद्द्यानुसार अभ्यास करूयात. मित्रहो, नमस्कार. मी डॉक्टर नारायण बिडवे. मित्रो, सर्वप्रथम आपण यंग वन्स ऑफ ॲनिमल्स म्हणजेच प्राण्यांची पिले याचा अभ्यास करूयात. पहा, कॅटच्या पिलाला किटन म्हणतात. काऊच्या पिलाला काफ म्हणजे वासरू म्हणतात. डिअर म्हणजे हरिणच्या पिलाला फॉन म्हणजेच हरणाचे पाडस म्हणतात. डॉगच्या पिलाला पप्पी म्हणतात. डकच्या पिलाला डकलिंग म्हणतात. फ्रॉगच्या पिलाला टॅडपोल म्हणजेच चाटू म्हणतो आपण मराठीमध्ये त्याला म्हणतात. गोटच्या पिलाला किड म्हणतात म्हणजेच कोकरू. तर मित्रहो, आणखी कोणत्या प्राण्याच्या पिलाला किड म्हणतात हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. यासोबतच शिपच्या पिलाला काय म्हणतात? SHEEP, शिप म्हणजे मेंढीच्या पिलाला काय म्हणतात हे देखील कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. स्वॅनच्या पिलाला सिग्निट म्हणजे बालहंस म्हणतात. गूसच्या पिलाला गॉसलिंग म्हणजे हंसाचे पिल्लू म्हणतात. हेर म्हणजे सशाच्या पिलाला लिव्हरिट म्हणजेच सशाचे पिल्लू म्हणतात. हेनच्या पिलाला चिक किंवा चिकन म्हणतात. हॉर्सच्या पिलाला शिंगरू म्हणजेच फोल म्हणतात. तर 4-5 वर्षाचा घोडा असेल किंवा गाढव असेल, गाढवाच्या पिलाला देखील फोलच म्हणतात. 4-5 वर्षाचा घोडा असेल, मेल नर असेल तर त्याला कॉल्ट म्हणतात. आणि मादी असेल 4-5 वर्षाची तर तिला फिली म्हणतात.
लायन आणि डॉगच्या पिलाला व्हेल्प म्हणतात. लायनच्या पिलाला कब देखील म्हणतात. आणखी कोणत्या पिलाला कब म्हणतात हे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा. इतरही प्राणी आहेत ज्यांच्या पिलाला कब म्हणतात. पिगच्या पिलाला पिगलिट म्हणतात. मित्रो, पहा, हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत. TETच्या परीक्षेमध्ये. यासोबतच पहा, हेअरवर प्रश्न आलेला आहे. सर्वच्या सर्व प्रश्न TETच्या एक्झाममधील आहेत, म्हणून हे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. आता आपण क्राईज ऑफ ॲनिमल्सवर TETच्या परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. मित्रो, तत्पूर्वी यंग वन्स ऑफ ॲनिमल्स हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ उपयोगाचा असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि ग्रामर आणि व्होकॅब्युलरीजवरील PYQs बेस्ड अशाच प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. मित्रो, तसेच TET क्वेश्चन पेपर ॲनालिसिसवरील पेपर 1 आणि पेपर 2 यावरील ही 2 पुस्तके अवश्य अभ्यासा. कारण या पुस्तकांमध्ये आपण क्वेश्चन्स, त्यांचे आन्सर्स आणि एक्सप्लेनेशन्सचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. यासोबतच टॉपिक वाईज PYQs इंग्लिश ग्रामर फॉर ऑल कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असलेलं हे पुस्तक देखील अभ्यासा. सर्व पुस्तकांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. चला आता क्राईज ऑफ ॲनिमल्स विषयी कोणकोणते प्रश्न TETच्या आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले आहेत ते आपण अभ्यासूयात. पहा, कॅमलच्या आवाजाला, ओरडण्याला ग्रंट म्हणतात, म्हणजेच रेखणे. कॅटच्या आनंदाने गुरगुरजी करते मांजर, त्याला पर म्हणतात. काऊ जेव्हा हंबरते, गाय जेव्हा हंबरते त्याला लो किंवा मू म्हणतात. आणि बैल जेव्हा डुरकतो त्याला बेलो म्हणतात. डिअरच्या ओरडण्याला बेल म्हणतात. डॉगच्या भुंकण्याला बार्क म्हणतात आणि गुरगुर करण्याला ग्राउल म्हणतात. डकच्या ओरडण्याला क्वॅक म्हणतात. एलिफंट जेव्हा चित्कार काढतो तेव्हा त्याला ट्रम्पेट म्हणतात. क्रो जेव्हा ओरडतो त्याला क्रोक म्हणतात. फ्रॉगच्या ओरडण्याला देखील क्रोक म्हणतात. मराठीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. क्रोला आपण काव काव करणे म्हणतो आणि फ्रॉगला आपण डराव डराव करणे म्हणतो. गोट आणि शीप दोन्हीच्या बेबे करण्याला आपण ब्लीट म्हणतो, बेबे करणे. आणि हॉर्सच्या खिंकाळण्याला आपण काय म्हणतो, ने. अशा प्रकारे TET आणि इतर स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले हे प्रश्न आहेत. मित्रो, ज्या शब्दांपुढे अशा प्रकारे वर्ष दिलेलं नाही ते शब्द पर्यायामध्ये आलेले आहेत, म्हणून त्यांच्यावर देखील पुन्हा प्रश्न येऊ शकतात. चला, क्राईज ऑफ ॲनिमल्सवरील आणखी काही प्रश्न आपण पाहूयात. डॉंकीच्या ओरडण्याला आपण म्हणतो ब्रे. लायन आणि फॉक्सच्या ओरडण्याला आपण रोअर म्हणजे डरकाळी फोडणे म्हणतो. चाइल्ड जेव्हा बोलतं त्याला बोबडे बोल किंवा लिस्प म्हणतात. माऊस ची करतो त्याला स्क्वॅक म्हणतात. ओऊल जेव्हा रात्री ओरडतं त्याला घुतकार करणे म्हणतात. हुट पॅरट म्हणजेच पोपट मिठूमिठू करतो त्याला स्क्वाक म्हणतात. तर पिगला ग्रंट म्हणजे डुरकणे म्हणतात आणि डुडू करण्याला स्क्विल म्हणतात. पिजन म्हणजे कबूतर जेव्हा घू घू करतं त्याला कू म्हणतात. एप म्हणजे शेपटी नसलेलं माकड जेव्हा ओरडतं त्याला वटवट करणे म्हणतात. तर मंकी म्हणजेच वानर जेव्हा ओरडतं त्याला चॅटर म्हणतात, चीची करणे. अशा प्रकारे क्राईज ऑफ ॲनिमल्सवरील आपण प्रश्न पाहिलेले आहेत. चला आता लिव्हिंग प्लेसेस ऑफ ॲनिमल्स म्हणजे प्राणी कुठे राहतात त्याला काय म्हणायचं ते पाहूया. कॅटल काऊशेडमध्ये राहते. गाय बैल गोठ्यात राहतात त्याला काऊशेड म्हणतात. चिकन म्हणजे कोंबड्या, कूप म्हणजे खुराड्यामध्ये राहतात. फिश ॲक्वारियम म्हणजे मत्स्यालयामध्ये राहतात. शिप फोल्ड किंवा पेन म्हणजे कोंडवाड्यामध्ये राहतात. तर टायगर डेनमध्ये राहतो त्याला डेन गुहा म्हणतात. तर लायर म्हणजे लपण्याचं ठिकाण. दोन्ही शब्द वापरण्यात येतात परंतु राहण्याचं ठिकाण आहे गुहा. डॉग केनल कुत्र्याचे घर मध्ये राहतो. तर नन्स म्हणजे मठवासिनी, मठवासिनी कॉन्व्हेंटमध्ये राहतात. स्टाय हे डुकराचं राहण्याचं ठिकाण आहे, डुक्करवाडा. रॅट किंवा रॅबिट हे दोन्हीही बिळात राहतात त्याला म्हणतात बुरो.
ईगल, आयरी, ईगल पक्षाच्या घरट्याला आयरी म्हणतात. बी म्हणजे माशा, मधमाशा, मधमाशाचं पोळं असतं हाईव. तर बर्ड्स हे नेस्टमध्ये राहतात. स्पायडर जाळे करून राहतो, वेब त्याला म्हणतात. आता आपण पाहूया जेंडर ऑफ ॲनिमल्स, प्राण्यांचं लिंग. जसं स्टॅलियन हे घोडा जर नर असेल तर त्याला म्हणतात आणि मादी असेल तर मेर म्हणतात. किंवा बकरा जर असेल म्हणजे नर असेल शेळी तर त्याला बिली म्हणतात आणि जर शेळी असेल तर त्याला नॅनी म्हणतात. डिअर म्हणजे हरिण, नर असेल तर डिअर म्हणतात, मादी असेल तर डो म्हणतात. फॉक्स नर असेल तर म्हणतात, व्हिक्सेन मादीला म्हणतात कोल्हीन. लेपर्ड, लेपर्ड म्हणजे चित्ता किंवा वाघ, तर वाघिणीला लेपर्डेस म्हणतात. लायन सिंह, लायनेस सिंहीण. कॉक कोंबडा, हेन कोंबडी. बोर डुकराला जर तो नर असेल तर बोर म्हणतात आणि मादी असेल तर सो म्हणतात. शीपचा येडका असेल, नर असेल तर त्याला रॅम म्हणतात, रॅम म्हणजे येडका. इव म्हणजे मेंढी. तर डकला जर मादी असेल तर डक म्हणतात आणि नर असेल तर ड्रेक म्हणतात. लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आलेले शब्द आहेत. गूस म्हणजे हंस पक्षी, हंसीन असेल तर गूस म्हणतात आणि नर हंस असेल तर त्याला गॅंडर म्हणतात. हे देखील प्रश्न परीक्षेमध्ये आलेलेच आहेत मित्रो. या ठिकाणी टी आपण दिले, काही पर्यायामध्ये आलेले आहेत, काही इतर परीक्षांमध्ये देखील आलेले हे शब्द आहेत. चला आता आपण ग्रुप वर्ड्स पाहूयात, म्हणजेच कलेक्टिव्ह नाउन्स आणि ग्रुप वर्ड्स. पहा, शिपचा जर ग्रुप असेल, कळप असेल तर त्याला फ्लॉक म्हणतात. बर्ड्सच्या देखील ग्रुपला फ्लॉकच म्हणतात, परंतु झाडावर बसलेला फ्लॉक असतो आणि उडणारे पक्षी असतील, त्याचा थवा असेल तर त्याला फ्लाईट म्हणतात. लक्षात ठेवा, दोन शब्द आहेत अशा प्रकारे पक्ष्यांच्या थव्याला. STI डिपार्टमेंट 14च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. गोट आणि काऊ यांचा जेव्हा समूह असतो त्याला खांड म्हणतात मराठीत, हर्ड म्हणतात इंग्लिशमध्ये. लायन्सचा समूह कळप त्याला प्राईड म्हणतात. TT 2024च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. चिकन जेव्हा अंड्यामधून पिलं बाहेर पडतात त्याला ब्रूड म्हणतात. तर कार्ड्स जेव्हा पॅकमध्ये असतात, गड्डी असते त्याला पॅक म्हणतात. रॉबर्स आणि म्युझिशियन्स यांच्या समूहाला बँड म्हणतात. हा देखील प्रश्न TTमध्ये आलेला आहे. रॉबर्सला गँग देखील म्हणतात, टोळकं. पहा, ASO डिपार्टमेंटल 18 या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा. मनीचा पैशाचा साठा असेल तर त्याला होड म्हणतात आणि बीज माशांचा घोळका असेल तर त्याला मोहळ म्हणतात, स्वाम. हा देखील STIच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. चला आता आपण प्लुरल्स ऑफ नाउन्स पाहूयात. मित्रो, या ठिकाणी इतर नाउन्स देखील आपण घेतलेले आहेत. काफ, पहा याचा शेवट एफने झालेला आहे तर याचं प्लुरल VESने झालेलं आहे, काव्ज असं त्याला आपण म्हणतो. लाईफ याचा शेवट देखील FEने झालेला आहे, तर जेव्हा F किंवा FEने शेवट होतो त्याचं अनेकवचन VES लागून होतं, पहा लायूज. मंकी याचा शेवट वायने झाला आहे, त्याच्या अगोदर व्हावल आलं आहे, तर जेव्हा वायच्या अगोदर व्हावल असेल त्याचं प्लुरल यस लागून होतं, मंकीज. लेडी इथे कॉन्सोनंट प्लस वाय आहे म्हणून वायचं आय होतं आणि ES लागतं, IS, लेडीज असं झालेलं आहे. इथे देखील आर्मी कॉन्सोनंट प्लस वाय आहे म्हणून IES, आर्मीज झालेलं आहे. गुसचं गिस होतं. शिपचं काहीच होत नाही, शिपच राहतं. एक शिप 10 शिप. एकवचन अनेकवचन एकच आहे. पहा, TTमध्ये आलेलेच प्रश्न आहेत हे. डिअरचं डिअरच राहतं, फिशचं फिशच राहतं. पहा, ऑक्स म्हणजे बैल, ऑक्सचं काय झालं पहा, ऑक्सन. लक्षात ठेवा, परीक्षेत आलेले प्रश्न आहेत हे मित्रो. बॅक्टेरियम असे काही शब्द आहेत ज्याचा शेवट UM किंवा IUMने होतो, तर त्याचं प्लुरल IA लागून होतं, बॅक्टेरिया असं झालेलं आहे. थिसिस पहा, SISने शेवट झालेल्या शब्दाचं प्लुरल SES असं होतं. थिसिस म्हणजे प्रबंध, अनेक प्रबंध. मॅन, मेन. चला आणखी काही प्लुरल आपण पाहूयात. पहा, लगेज, फर्निचर, ॲडवाईस हे तिन्ही शब्द मित्रो अनकाउंटेबल आहेत म्हणून याचं प्लुरल होत नाही.
लक्षात ठेवा, लगेजच राहतं, फर्निचरच राहतं, ॲडवाईसच राहतं आणि हे ग्रुप सी आणि PSIच्या परीक्षेला आलेले प्रश्न आहेत. ब्रदर इन लॉ असे जे शब्द असतात कंपाऊंड वर्ड्स, त्याचा मुख्य शब्द जो असतो त्याचं प्लुरल होतं. ब्रदर हा मुख्य शब्द आहे म्हणून ब्रदर्स इन लॉ असं याचं होईल मेहुणा. हा देखील ग्रुप बीला आलेला प्रश्न आहे. हिरो, आता पहा ओने शेवट झालेला हा शब्द आहे. जेव्हा ओने शेवट होतो शब्दाचा त्यावेळेस ES त्याला लागतं. हिरोज हा देखील परीक्षेमध्ये आलेलाच प्रश्न आहे. अशा प्रकारे मित्रो सर्वच्या सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपण एक्स्ट्रा जे शब्द दिलेले आहेत हे देखील शब्द पाहिलेले आहेत. अशा प्रकारे आपण TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये ॲनिमल्सवर कोणकोणते प्रश्न आलेले आहेत त्यांचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. आता तुमच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. या ॲक्टिव्हिटीची उत्तरे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहायची आहेत. पहा, ॲनिमल्स दॅट फीड ऑन प्लांट अँड ग्रास. प्लांट अँड ग्रास दोन्हीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात आपण पाहिलं. प्लांटला काय म्हणतात ग्रीक भाषेमध्ये आणि त्यापासून तयार झालेला शब्द कोणता आहे हे कॉमेंट्समध्ये लिहा. परीक्षेला आलेला प्रश्न आहे. द यंग वन ऑफ अ डॉग इज पपी. कुत्र्याच्या पिलाला पपी म्हणतात. द यंग वन ऑफ हेअर, सस्याच्या पिलाला काय म्हणतात हे तुम्ही लिहायचं आहे. क्राय ऑफ अ डॉग इज बार्क. कुत्र्याच्या आवाजाला बार्क म्हणतो आपण. तर क्राय ऑफ ॲन एप, सेफ्टी नसलेल्या माकडाच्या आवाजाला काय म्हणतात पाहिलेलंच आहे आपण. आयडेंटिफाय द मिसमॅच पेअर. आता मिसमॅच पाहायचं. लेपर्ड, लेपर्डेस, लायन, लायनेस, फॉक्स, व्हिक्सेन. तर याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कोणतं सूत्र आहे ते पहा. या सर्व प्रश्नांची उत्तरे कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळणारच आहेत. मित्रो, या ठिकाणी आपण ॲनिमल्स या एकाच टॉपिकवर TET आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये आलेले प्रश्न पाहिलेले आहेत. परंतु इतर अनेक टॉपिक आहेत ज्यावर अशा प्रकारे प्रश्न येतात. या सर्व टॉपिक्सचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरणे आपण TET प्रश्नपत्रिका विश्लेषण म्हणजेच ॲनालायझर पेपर 1 आणि पेपर 2मध्ये क्वेश्चन, त्याचं आन्सर आणि त्याचं एक्सप्लेनेशन अशा प्रकारे सविस्तर माहिती प्रत्येक घटकामधील प्रत्येक प्रश्नाची दिलेली आहे. म्हणून ही पुस्तके अवश्य अभ्यासा आणि TET परीक्षेमध्ये कोणकोणत्या घटकांवर प्रश्न विचारण्यात येतात या घटकाची यादी TET इंग्लिश सिलेबस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणून हा व्हिडिओ अवश्य पहा. मित्रो, पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲनिमल्सवर TET परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत हे सर्व प्रश्न सोडविणार आहोत. म्हणून यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि या व्हिडिओच्या PDF नोट्स तुम्हाला हव्या असतील तर TET टीचर्स नावाचा व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे. या ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि सर्व प्रकारच्या लिंक्स या व्हिडिओच्या खाली दिलेल्या आहेत. ॲनिमल्सवरील हा व्हिडिओ अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.